पावशी यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय संजय पावशी साहेबांचे विशाल यायचे मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल वेताळेश्वर क्रिकेट संघ उसागर वर्सेस सापार्डे. तर सापार्डे संघ आपली सलामी जोडी सचिन पाटील आपण लगेच यायच्या मैदानामध्ये. तर सामना जेव्हा सुरू होईल पहिल्या सत्रासाठी आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक सागावचे आमचे सिनियर समालोचक भाऊ पाडे यांच्याकडे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो. खुश खबर क्रिकेट खेळाडूंसाठी खुश खबर असणारी सिद्धी करवली त्याची स्पर्धा 20-21-22 राज्य भैर चषक आपण पाहणार आहोत. 2 बाईक आहेत या स्पर्धेमध्ये. ज्या ज्या संघाला खेळायचे असेल त्या संघांनी आपण पाहिले तर योगेश मडवीशी संपर्क साधायचा आहे. 20-21-22 फेब्रुवारीला ही स्पर्धा असणार आहे. विशाल यायचे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर धन्यवाद. वडवणी संघ खूप चांगला क्रिकेट दाखवला आहे. सिद्धी करवले ते मॅचेस आहेत. प्रकाश सामना असणारे आपण फक्त पहिल्या फेरीत शेवट सामना उसागर विपक्षापर्यंत सापार्डे संघामध्ये आपण पाहतोय. बघा जुना चेंडू घ्यायचा आहे. खूप चांगलं आपण आयोजन पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ आई गावदेवी क्रिकेट संघ काटे मांडवली आहे. आपण बघतोय गावदेवी चषक 2018 पर्यंत पहिला दिवस स्पर्धेचा. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आपण पाहू शकता 1,11,111 रुपये पाहू शकता. द्वितीय पारितोषिक 55,555 रुपये. तृतीय पारितोषिक 33,000. तर चतुर्थ पारितोषिक आपण बघतोय थोडस फेरबदल करण्यात आलंय. 22,222 रुपये. तर आपण बघतो ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य करण्यात ते पुढील प्रमाणे शरद एकनाथ पावशे यांच्याकडून शरद एकनाथ पावशे आणि तसेच संजय यशस पावशे यांच्याकडून आपल्या संपूर्ण संघाचे टी शर्ट दिले गेले आहेत. बिभीषण शंकर पावशे आणि दशरथ लहू पावशे यांच्याकडून आपण बघतोय ट्रॉफीज. आपण सर्वांचा ट्रॉफीज आपण बघतोय मिळाल्या. जगदीश मनोहर म्हात्रे आणि सुदाम शेठ पावशे यांच्याकडून द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. तर आपण पाहतोय राम पावशे, मंडप सतीश जाधव, महेश गायकवाड सभानी नगरसेवक, संतोष पाटील, श्री पावशे, मनोज राय, संजय शेठ गायकवाड, कैलास शेठ पावशे, रत्नेश पावशे, गुरुनाथ गणेश, तसेच राजाराम पावशे, पांडे सप्लायर्स आपण बघतो राजाराम पावशे नगरसेवक आपण पाहू शकतो. तसेच सुभाष सिंग, लालचंद पावशे, शनी पावशे, सागर पावशे, गोविंद पावशे, संजय सिंग, संगीत गायकवाड, राज त्रिवेदी त्यांच्याकडून आम्हाला बाईक मिळाले. मालिकावीर साठी बबन पावशे, जेसीपी खूप महत्वाची सेवा दिली, फ्री सेवा त्यांनी दिलेली आहे. हिरामन म्हात्रे यांच्याकडून आपल्याला देखील आपण बघले तर डंपर सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत. तर ज्याने आम्हाला खूप चांगलं पुण्याचं काम करून दिलं ते म्हणजे बिस्लरी पाणी. तुषार काळे, 20 बॉक्स बिस्लरी. जितो पावशे यांच्याकडून बिस्लरी पाणी मिळालेलं आहे. तसेच रमेश मडवी यांच्याकडून पाणी मिळाले. मच्छिंद्र वायरे यांच्याकडून सुद्धा आम्हाला पाणी मिळाले. त्या सर्वांचा आम्ही धन्यवाद देतोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातो मैदानाकडे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना बिग फाईट सामना असणार आहे. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसागर विपक्ष आपण बघतोय. आपण सापाडीमध्ये सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो तेजस. हा चेंडू यावेळेला मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवे ते झेल सुटतो इथे मात्र पहिला सोपा झेल सुटला जातोय आणि आपण बघतोय सचिनला जीवदान मिळतोय. कारण का क्रिकेटमध्ये जीवदान फार भागात पडतात. बाळाराम पावशे पावसाच्या स्मरणात आपण 3 चेंडूवरती 3 षटकार 3 चौकार दाखवले. तर सचिन पाटील यांच्याकडून पारितोषिक असणार 1000 रुपये. बाळाराम पावसाच्या स्मरणात सचिन पाटील यांच्याकडून 3 चौकार 3 षटकाराचा पर्यंत 1000 रुपये पारितोषिक. हा चेंडू यावेळेला सोडून देतो अतुल. पंच रमेश म्हात्रे आम्हाला खूण करतायत. ती चेंडू वाईड या सोयरे
रमेश म्हात्रे आपण फक्त सातत्याने पंचांच्या डोंबिवली विभागात आपण त्यांना पाहतो, भिवंडी विभागात त्यांना पाहतोय. कमी आपण बघलोय दिवसात खूप मोठं नाव कमवलं त्यांनी सातत्याने. भिवंडी विभागात आपण बघतो त्यांना खूप पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना नेहमी पाहतो. पण तर गोलंदाजी मार्फत तेजस साईडला क्षेत्रक्षण फाईन लेगला आपण पाहू शकता, मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत यावेळेला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करतोय. आज मात्र 2-2 झेल सुटताय. कारण जो क्षेत्र आपण संघ खूप चांगलं क्रिकेट दाखवतो विशाल मातेचा संघ, ते खेळाडू आज मात्र संघामध्ये चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. बघा सचिन साठी पार्श्व केले 3 चौकार मध्ये षटकार मारले ते बाळाराम अंबो पावसाच्याकडे हजारमध्ये पार्श्व असणार आहे. हा चेंडू पुढे लॉक केलाय. हवे ते चेंडू विशाल मात्र चूक करणार नाहीये. विशालला माहिती आहे संघात ज्युनियर 90 खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती आपण भरोसा टाकलाय. जरी जेल सुटला असेल पण विशाल मात्र त्यांना चेअरअप करतोय, सपोर्ट करतोय. कारण विशालला माहिती त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेणं फार नुसतेकला पण विकी मडवीला पाहू शकता बातचीत करतोय इथं मात्र विशाल. कारण की चुका होत आहेत त्यामुळे त्या तारेंमुळे थोडंसं जजमेंट येत नाहीये खेळाडूंना की चेंडू जातोय कुठे एक्झॅक्टली. पण आता तेजस खूप चांगलं क्रिकेट दाखवत आपण पाहतो यावेळेला 6 धावा आपण पाहू शकता. पुढे तर तेजस गोलंदाजी मार्फत स्ट्राईकला बंदा सचिन पाटील आपण पाहू शकता. हा चेंडू पुढे लॉक केलाय. लोकांच्या डोक्यावर ना स्वीटली टाइम आहे. चेंडू आउट ऑफ पार्क 6 धावा. गुड शॉट. बाई लागलं मुरळीला त्या माझ्या लागलो भाग्याला. थँक्यू डीजे मास्टर. आपण बघतो आमचे कॅमेरामॅन महेश वेले सुद्धा आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुढे तर तेजस गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला परंतु सचिनला पाडू शकतो. हा चेंडू बॅक पड गेला. सुरेख स्क्वेअर कट बघायला भेटे. अजून एक दर्जेदार चौकार बघायला भेटोय. सुरेख फटका बघायला भेटोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. मास्टर गणेश पावसे यांचं आगमन होतं. आमच्या जगताचं सहर्ष स्वागत करतोय. विनंती करतो साहेबांना या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. कारण यानंतर आपण बघतोय पहिल्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. आपण पाहणार आहोत बुटागाव विपक्ष गौदेवी वसारामध्ये. कारण जेव्हा पहिली इनिंग संपेल तेव्हा आम्ही तुम्हाला नाणेफेकीसाठी बोलवणार आहोत. जिंकणारा संघ वडवली बरोबर फाईट बॅक करणार दुसऱ्या फेरीत. पहिल्या षटकात आपल्याला 16 धावा आल्या आहेत आणि 3 झेल सुटले गेले आहेत. आपण बघितलं तर सचिन पाटीलचे 3 झेल सुटले गेलेले आहेत. मात्र स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो यावेळेला 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज विकी मडवीला आपण पाहू शकता. चला लगेच सामना सुरू करतो. विशाल चेंडू पॅडवर आदळतोय. यावेळेला अपील होतं इथं मात्र. पण जोपर्यंत चेंडू फीड होईल पॉइंटला तोपर्यंत 1 धाव मिळेल. सुरुवात आपण पाहतोय 1 ने धावसंख्या वाढते. आपण पाहू शकता 17 धावा आपण पाहू शकता. विशाल आपण बघतोय संघ नायक आला इथं मात्र गोलंदाजीला पहिल्या षटकात धावा गेल्यात 16. तर आज आपण म्हणजे तर आपण बघतोय बिंदास पाटील सारखा कष्टपैलू खेळाडू नाहीये. कुठेतरी त्याची कमतरता मात्र या संघाला भासते. आपण बघतोय दबाव निर्माण झाला एक नवीन खेळाडूवर विशाल. चेंडू यावेळेला हवे ते फलंदाज बांधतोय. कधी कमी करून चेंडू टाकला होता आले होते आणि इथं मात्र आपण मंडीकरच्या साईन चेंडूला ऑन साईडला खेळायचा होता. पण चेंडू हवेत होता आणि विशालला मिळणारी पहिली सफलता. बिग विकेट सचिन बॅक टू पवेलियन.
विशालला मिळणारी पहिली सफलता. कारण की ज्या पहिल्या षटकामध्ये ज्या सचिनला 3 जीवदान मिळाले तो सचिन बाद झाला, तर नवीन परत तो निखिलला आपण पाहू शकता, नुसत्याला विकी मडवीला आपण पाहू शकता. चेंडू अतिशय सुरेख फटका होता, बॉलर बॅक टू ड्राईव्ह, मिसफीड होती इथे, मात्र चेंडू फील्ड झाला असता नक्कीच अजून एक फलंदाज धावबाद झाला असता, पण तसं काय होत नाही. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 18 धावा. पप्पू पावसे यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणारे पण विशाल गोलंदाजी मार्गवर सायकल विकी मडवीला आपण पाहू शकता. हा चेंडू अति सुरेख फटका, फ्रंट ड्रॉ आले, चढवच्या माध्यमातून घेऊन काढल्या चेंडूला, चेंडू सीमा पार जातोय, सुरेख फटका बघायला मिळतो आपण इथं विकी मडवीच्या बॅटमधून. निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली. मास्टर विशाल गोलंदाजी मार्ग विकी चेंडू सूट करतोय, सुरेख फटका, वन बाउंड चेंडू सीमा पार, विकीच्या बॅट मधून आणखीन एक खूपसूरत चौकार बघायला मिळतो. बघा चेंडू द्यायचा लगेच, मी आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतोय आपण चेंडू लगेच द्यायचा आहे. नवीन चेंडू द्यायचा आहे. बघा दुसऱ्या चेंडू षटकानंतर आपण जुना चेंडू देणार आहोत. 40 चेंडू एकदाच असणारे. बघा बॅटचा चेंडू आलाय का, द्यायचा आहे, भिजलाय का, चालेल. विशाल पुणे गोलंदाजी मार्ग सायकल पर्यंत विकीला पाहू शकता. हा चेंडू बॅककडे गेले ते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय, षटक संपतोय, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय यावेळेला धावफलकावरती 26 धावा आपण पाहू शकता, 2 गडी बाद. चेक पाहिजे तर तिसरं षटक कोण घेऊन येतं यावेळेला. पाहिजे तर तिसरं षटक यावेळेला घेऊन येतोय नवीन गोलंदाज निकेत, एक अतिशय चांगला गोलंदाज, स्पीड आक्रमण आपल्याला पाहू शकता. कोणत्याही फलंदाजाने जर षटकार 3 षटकार मारले सलग तर विजय पावसा यांच्याकडून 1000 मध्ये पारितोषिक असणार आहे. विजय पावसा यांच्याकडून 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्फत निकेतला आपण पाहू शकता, स्ट्रायकरला फलंदाज निखिलला आपण पाहू शकता, नौसेकला विकीला आपण पाहू शकता. निकेत
हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर करतो, चांगलं क्षेत्ररक्षण या सर्कल मध्ये, पण फेकी बघितलं तर आपण यष्टीरक्षकाकडे देतो यावेळेला, कारण यावेळेला नो स्ट्राईकला गोलंदाजाकडे स्ट्राईक चेंडू फेकला असता तर कदाचित फलंदाज देखील धाव बाजाला सपट तसं होत नाही. एकही धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 27 धावा. निकेत गोलंदाजी मार्कवर आमच्या समर्थक कक्षा कडून धाव तिकडे मार करतोय. हा चेंडू लोअर फुटचा चेंडू होता, यावेळेला यष्टीरक्षक बीट होतोय, पण धाव मात्र काय मिळत नाहीये. सिर्फ गोलंदाजी बघायला मिळते निकेतकडून, कारण का 2 षटकामध्ये आपण म्हणतो 13च्या सरासरी धावा कुठल्या तर 26 धावा झाल्या. पण निकेतकडे संघ नायकाने आपण म्हणतो चेंडू सुपूर्द केलाय आणि तो निकेत मात्र खूप चांगलं गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेकतो, इथं मात्र 1 धाव देतो. खूप चांगलं गोलंदाजी बघायला मिळते. बघा कटेमानूंची जर कोणी ग्रामस्थ किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तरी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. निकेत गोलंदाजी मार्कवर राईट भाऊ तिकडे मार्क करतो. हा चेंडू लॉक केला, चेंडूला चेंडू हवेत यायला पैसे झेल होतोय का, केतन वादळे चूक करणार नाही आणि निकेतला मिळणारी पहिली सफलता. विकी मडवी बॅक टू पवेलियन. पालकी चंदनाची गरविली गो, चंदनाची गरविली, हिऱ्या मोत्याने मडविली गो, मोत्याने मडविली, पाना फुलाने सजविली गो, पाना फुलाने सजविली, आई माझी पालुके बैसली गो, पालुके बैसली. मास्टर नवीन फलंदाज येतो किशोर पाटील. आता निखिल आणि किशोर ही जोडी पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करते. खूप चांगली गोलंदाजी दाखवता येतं. मात्र निकेत स्पिन आक्रमण करत जेव्हा जेव्हा निकेतकडे चेंडू सुपूर्द केलाय संघ नायकाने तेव्हा मात्र संघाला यश प्राप्त करून देतोय हा गोलंदाज. यष्टीरक्षक विरुद्ध विशाल म्हात्रे स्वतः संघ नायक क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. यावेळेला विडाऊन आपण तट्या सर्कल मध्ये पोहोचतो, फाईन लेग सर्कल मध्ये. हा चेंडू पुढे जाऊन साईडला, आता मात्र चेंडू मिड विकेट रिझर्व चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन लँड होते. 7 धावांसाठी गुड शॉट. मास्टर 6ने धावसंख्या वाढते, तसं की धावफलकात 33 धावा आपण पाहतोय. 30 षटक आपण बघतोय प्रगती पथावर आहे. निकेत गोलंदाजी करतोय. यावेळेला थोडस उडपी चेंडू फेकला होता, क्षमत चेंडू फेकला त्या यावेळेला आणि त्याचा पुरेपूर फायदा यावेळेला करून घेतो आपण निखिल पाटील. एक अतिशय चांगला फलंदाज आहे निकेत गोलंदाजी मार्फत. हा चेंडू पुण्याचा शॉर्ट चेंडू ऑन साईडला भिरकावून देतोय, चेंडू मिड विकेटला क्लिअर करतोय. 7 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू विजय मास्टर. जर आता आपण एक षटकार दाखवला तर विजय पावशे कडून आपण फक्त 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि आपण जर पारितोषिक पटकावतो का पाहिजे इथं मात्र आपण फक्त निखिल तसं काय धावफलकात 39 धावा. आता मात्र धावा वाढच्या वेगाने वाढतायत. साईडला क्षेत्रक्षण पॉइंट लाईक क्षेत्रक्षण पॉइंट लाईक क्षेत्र कव्हर लाईक क्षेत्रक्षण पाहू शकता, लंगअप लाईक क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा डाऊन साईडला भिरकावून देतो. चेंडू सीमारेषे बांधून लँड होतोय आणि 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावतोय. विजय पावशे यांना विनंती करतो या मंचावर आपलं सरचं स्वागत असणार आहे. आपण बघितलं तर राजेश भोईर सुद्धा आमच्या व्यासपीठावर आहेत, त्यांचं देखील आम्ही सरचं स्वागत करतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व.
तसेच चेतन सिंग बिश्नोई उसारगरचे एक जबरदस्त व्यक्ती होते. त्यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. ग्रामीणचा बाहुबली अमल ठाकूर सुद्धा आपल्या सोबत आहेत. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. नितीन 7 षटकार दाखवले त्या स्पर्धेमध्ये. कालच्या मॅच मध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. 49 धावा खेळला होता. खेळी केली होती आणि आपल्या संघाला चॅम्पियनशिप पटकावून दिली होती. ग्रामीणचा बाहुबली अमल ठाकूर आणि ऍक्टिवा 4G चा मानकरी सुद्धा ठरला होता मालिकावीर. धावसंख्या दाखल खाते आपण पाहतो यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतो. 3 षटकार आले आहेत आणि पारितोषिक जिल्ह्याला मिळणारे विजय पावशेंच्याकडून निखिलला पारितोषिक आले 3 षटकार आणि 1000 रुपयाचं. निखिल आपण सामना संपले तर आमच्याकडे पारितोषिक घेऊन जायचं आहे. गोलंदाजी मार्गावर तेजस येतो इथं मात्र. तेजसने खूप चांगलं क्रिकेट दाखवलं होतं पहिल्या षटकामध्ये. तेजस गोलंदाजी मार्गावर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतो यावेळेला किशोर पाटील आदाबाईचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. साईडला क्षेत्रक्षण थर्ड बॅटला क्षेत्रक्षण कव्हर्सला क्षेत्रक्षण पाहू शकता. हे पॉईंटच्या क्षेत्रक्षणसाठी सर्कलच्या बाहेर आहे. एक लॉंग ऑफला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. ऑन साईडला फाईन लेग आपण स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता. मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता. आपण बघतोय सिद्दीक करवलेच्या मैदानावर जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय रजिस्टर्ड भोईर स्मृती चषक आपण पाहणार आहोत. एक अतिशय चांगला चषक आपण पाहणार आहोत. रजित भोईर चषक आपण पाहणार आहोत. 20, 21 आणि 22 तारखेला 2 बाईक सुद्धा असणार आहेत. धन्यवाद राजू भोईर, तुम्ही या स्पर्धेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. मेनचा बाहुबली अमल ठाकूर, तुम्ही या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 45 धावा आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्गवर आता येतोय. यावेळेला आपण शेखरला पाहू शकता. शेखर गोलंदाजी मार्गवर. सायकल प्रदान किशोरला आपण पाहू शकता. टॉस चेंडू होता यावेळी चेंडूचा फायदा उचलत नाहीये. आले होते चेंडूला यावेळेला आपण बद्दल कव्हर रिझर्व्ह मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता किशोरने पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निखिल थोडासा नाराज होतोय कारण का आपण बद्दल लोअर फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा फायदा उचलत नाही. मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुढचा शेखर गोलंदाजी मार्कवर कटे मनवली एणीकडून राईट आर्म उर्देकडे मारा करतोय. ऑन साइड आपण बघतो यावेळेला स्ट्रायकरला फलंदाज किशोर पाटीलला आपण पाहू शकता. ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग रिझर्व्ह मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. भरपूर मोठी गॅप आहे मिड विकेट आणि लॉंग मध्ये. शेखर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंच वाईट चिकून करतायत. 1 धावेने बर धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. 46 धावा आपण पाहू शकता. कारण की यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सामना असणारे खूप चांगला सामना प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मोठ्या गाव विपक्ष फक्त गावदेवी वसार मध्ये सामना असणार आहे. एक बाजूला रवी वायली तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय निलेश म्हात्रे असणार आहे. 2 दिग्गज खेळाडूंमध्ये एक सामना असणार आहे. शेखर गोलंदाजी मार्ग स्ट्रायकरला फलंदाज किशोर पाटील उर्दीकडे मार्ग होते. हा चेंडू पडलेला आहे. चेंडू यायला हवे ते चेंडू जोपर्यंत टिपमध्ये जाईल क्षेत्रक्षक चेंडूला फीड करतोय डी पॉइंट रिजन मध्ये. 2 धावा इथं मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 48 धावा आपण पाहू शकता यावेळेला. स्पर्धा खूप चांगली स्पर्धा आपण बघता. जगाने खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. खूप कंबर खसली जगांचे. अनिल पावशे यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार. शेखर गोलंदाजी मार्कवर सायकल प्रदान किशोर. हा चेंडू यावेळेला 20 धावांचा चेंडू हवे ते कव्हर रिझर्व्ह मध्ये पाहिजे झेल होतं का फलंदाज बाद होतोय. तो मात्र शेखरला मिळणारी पहिली सफलता. किशोर बॅक टू पवेलियन. मिलिंद चांगला झेल पकडतोय सर्कल मध्ये. शेखरला मिळणारी पहिली सफलता. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 48 धावा. 14 षटक प्रगती पथावर आहे.
नवीन फलंदाज तो विघ्नेश, जरा विघ्नेश फास्ट. विघ्नेश मडवी येतोय आता मात्र नवीन फलंदाज. स्पर्धेत आपण बघतोय पंतांच्या भूमिकेत रमेश पाटील आपण पाहू शकता, मुन्ना पठाणला पाहू शकता. शेखर गोलंदाजी मार्क, स्ट्रायकर फलंदाज निखिलला आपण पाहू शकता. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं निखिलने आतापर्यंत. हा चेंडू सुरेख फाटका, यावेळेला चेंडू अवैध होता पण चेंडू मात्र सीमेरेषे बाजून लँड होतो. यावेळेला डिप्लोमाच्या प्रयत्न केला पण त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो. यावेळेला 54 धावा आपण पाहू शकता. धावा आपण पाहू शकता. 50 कंप्लीट. 4 षटकार आतापर्यंत निखिल पाटीलच्या बॅट बघतोय. सुरेख फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 4 चेंडू 4 षटकार दाखवले आहेत. हजार मध्ये पारितोषिक सुद्धा पटकावलंय. पुढे शेखर गोलंदाजी मार्ग वर राईट आर्म पूर्ण देखील मारा करतोय. सायकल फलंदाज निखिल पाटीलला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा माफ केला चेंडूला. यावेळी चेंडू पुन्हा एकदा लंबाच्या डोक्यावरून जातोय. फक्त विशाल पाहण्याची भूमिका करतोय. 5 चेंडू 5 षटकार दाखवतोय. सलग जरा टाळ्या होऊन द्या खेळाडूसाठी. सुरेख फलंदाजी करतोय निखिल पाटील. संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. यावेळेला 60 धावा आपण पाहू शकता. थँक्यू विजय मास्टर. 6 चेंडू 6 षटकार मारले तर अजून एक ग्रामीण मधला खेळाडू ठरू शकतो. आणि या वर्षातला आपण बघतोय किरण पाटीलने सुद्धा मारले 2017 मध्ये आपण बघितलं तर. आणि हा खेळाडू ठरू शकतो. पहिला खेळाडू ठरू शकतो 6 चेंडू 6 षटकार मारणारा 2018 मधला. मात्र आपण बघतोय स्लिपडॉपला पण एक क्षेत्रक्षण पाहू शकता. यावेळेला चेंडू यावेळेला चेंडू अवैध पायच्या केताने येतो. जेलपर्यंत पोहोचतोय. आणि इथं मात्र जे वादळ संभलत होतं वादळ मात्र शांत होतोय. निखिल पाटील बॅक टू पवेलियन. शेखरला मिळणारी दुसरी सफलता या षटकामध्ये. पालखी चंदनाची गरविली गो, चंदनाची गरविली. हिऱ्या मोत्याने मडविली गो, मोत्याने मडविली. पाना फुलाने सजविली गो पाना. सागर दत्ता पावशे यांना विनंती करतो या मंचावर आपल्या सरचे स्वागत असणार आहे. तसेच पप्पू पंडित पावशे यांना विनंती करतो या मंचावर आपल्या सरचे स्वागत असणार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहता आई गौदेवी क्रिकेट संघ काठी मानवली गौदेवी चषक 2018. आज पहिला दिवस आपण याच पाहतोय. या स्पर्धेत आपण बघतो तब्बल आपण 4 दिवस ही स्पर्धा पाहणार. 8 ते 11 फेब्रुवारीला आपण स्पर्धा पाहणार आहोत. अगं दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांना असणार आहेत. चला आपण बघतोय मोठागाव सकाळी संघनायक आणि वसा सकाळी संघनायक यायच्या नाटकीसाठी 4 षटकांचा सामना 1 षटक पॉवर प्ले असणार. नितीन काळे गोलंदाजी मार्कर पण इथं निके देतोय. धावसंख्या धाव फलकात 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण 60 धावा पाहू शकता. 15च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. प्रफुल्ल म्हात्रे आणि हरीश म्हात्रे यांना विनंती करतो या मंचावर आपल्या सरचे स्वागत असणार आहे. 60 धावा झाल्या आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 15च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. पुणे गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटचं षटक घेऊन येतोय निकेत पाटीलला पण पाहू शकता. स्ट्रायकरला फलंदाज आपण अधिक पाटील संघनायक अधिक पाटील पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय निकेत तो अधिक. हा चेंडू वन साइडला शॉट ऑफ पूल करतो. चेंडूला चेंडू बॅक स्कोर रिझल्ट मध्ये चेंडू फील्ड होईल मात्र दुसरी धाव नकार देतोय. एकने खाता उघडतो. अधिक आपल्या संघाची धावसंख्या फक्त 61 धावा आपण पाहू शकता. राजीव पावसे यांना विनंती करतो या मंचावर आपलं सरचे स्वागत असणार आहे. त्यांच्या भूमिकेला आपण रमेश म्हात्रेला सातत्याने पाहतो. निकेत पुण्याचा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाचा 5 षटक घेतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतो. यावेळेला विघ्नेश मडवी पायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. तर 4 षटकामध्ये 60 धावा कुठल्या. निखिल खूप चांगली फलंदाजी दाखवली. चेंडू शक्कल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न करतोय. अपील होतो या वेळेला पण पंच दाखवून देतोय की चेंडू एक्झॅक्टली लँड झाला होता कुठे.
लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट आपण बघतोय यावेळेला लेग पायची खून करतात रमेश म्हात्रे खूप अनुभवी पंच आहेत खूप चांगलं गोलंदाजी दाखवतोय इथं मात्र आपण बघतोय निकेत खूप चांगली गोलंदाजी दाखवतोय षटकामध्ये कारण की शेवटचं षटक खाना मारीचं षटक आहे पाटील गोलंदाजी मार्गवर सायकल फलंदाज संघनायक अधिक पाटील अधिक पाटील आता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय चला वसत संघाचे संघनायक आणि मोठागाव संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे फुलटॉस चेंडू होता यावेळेला क्षेत्ररक्षक बीट होतोय दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत पॉइंट दरम्यान क्षेत्ररक्षक पण चेंडू अधिक वेगाने आणि चेंडू सीमा पार जातोय बाईच्या स्वरूपात चौकार आणि धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकातील 66 आपण धावा पाहू शकता खूप चांगलं गोलंदाजी दाखवतो इथं मात्र निकेत पण क्षेत्ररक्षक साथ लाभत नाहीये कारण जो वेताळे क्रिकेट संघ नेहमी क्षेत्ररक्षकासाठी जाणला जातो ते आज क्षेत्ररक्षण बघायला मिळत नाही या संघाकडून पुढे निकेत गोलंदाजी मार्ग अधिक थोडं फुलटॉस चेंडू यावेळेला चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती ते डॉट चेंडूची समाप्ती आपण पाहतो यावेळेला धावसंख्या धावफलकात आपण पाहतो 66 धावा शेवटचं षटक प्रगती म्हणतोय शेवटच्या षटकात काही चेंडू जरी बाकी निकेत गोलंदाजी मार्गवर सायकल फलंदाज संघनायक अधिक पाटील कडून आज आपण पाहिजे तशा धावा येत नाहीये यावेळेला पुढचा चालता पण एसटी रक्षक मात्र विशाल मात्र आपलं काम पूर्ण करतो आणि फलंदाजी तर मात्र आपण म्हणले तर डॉट चेंडूची समाप्ती देते चला मोठा सगळ्या संघाला यायचं आपण नाणेफेकीसाठी वसर संघाला आलेले आहेत खूप चांगला सामना बघायला मिळाला दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण बघतो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणारे 4 षटकांचा सामना दोन्ही संघाचे पाठीराखे भरपूर प्रमाणात आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या गौदेवी चषक आपण बघतो आई गौदेवी क्रिकेट संघ कटमानेली चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी सलग आपण बघतो यावेळेला अपील होतोय पण षटक तसेच अनिल एकनाथ पावसे यांचा देखील इथे सत्कार केला जातोय अनिल एकनाथ पावसे यांचा सत्कार केला जातो दिलीप पावसे यांना विनंती करतो आपल्या शिवसेनेचा सत्कार करायचा आहे अनिल एकनाथ पावसे समाजसेवक यांचा देखील इथे सत्कार केला जातोय देवकुमार पावसे समाजसेवक यांचा देखील सत्कार केला जातोय देवकुमार पावसे समाजसेवक यांचा देखील सत्कार केला जातोय चला वसर संघाचे संघनायक आलेले आहेत मोठा गाव संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी
चला मोठा संघाने यायचं नाणेफेकीसाठी. तर सामना इथे सुरू होईल. कशा प्रकारे इथे क्रिकेट खेळलं जातं या ऐकूया दुसऱ्या तलाठी नितीन गायनेला. दिलीप पावशे साहेबांच्या शुभस्य नाणेफेक केली जाईल. दिलीप पावशे साहेब. सामना 4 षटकांचा असेल. निलेश म्हात्रे आणि ज्ञानेश्वर याची नोंद घ्यायची आहे. ज्ञानेश्वर वायले एका बाजूला आहेत वसार संघाचे संघनायक. सामना फक्त 4 षटकांचा असेल आणि 4 गोलंदाज वापरणं अनुवरक असेल. या स्पर्धेचा कालावधी 4 दिवस आहे, त्यामुळे दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे असेल, कारण की शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला हीच परंपरा सुरू ठेवायची आहे. कारण की पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे, ज्या प्रकारे आपण बघत असतो 4 दिवस स्पर्धा. पण ज्यावेळी स्पर्धा 5 दिवस असते त्यावेळी मात्र सामने धन्यवाद विजय. तर 67 धावांचं लक्ष्य विचार केला तर आपण वेताळेश्वर क्रिकेट संघ उसर्ग संघाबरोबर मात्र 2 सामने आपण बघितले. पहिले 2 सामने विचार केला 70 पेक्षा जास्त धावा. 2 सामने विचार केला तर 60 पेक्षा थोडेसे जास्त धावा आहेत. तर वसार संघ टॉस विन आहे. रवी वायले निर्णय कळवले आम्हाला लगेच. रवी वायले यांनी क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मोठागाव संघाला. ज्या मोठागाव संघाने 80 धावा चेस केल्या होत्या 22 चेंडूमध्ये, त्या मोठागाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गावदेवी वसार संघाने. तर सलामीची जोडी आपण बघतोय. विशाल म्हात्रे त्या सलामीला आणि 9 सेकंडला फलंदाज जयदास पाटील. ही सलामीची जोडी वेताळेश्वर क्रिकेट संघ उसर्ग संघाची. मात्र बिंदास पाटील मला वाटतं नाहीयेत संघामध्ये, त्यामुळे नक्कीच नवीन खेळाडू म्हणजे जयदास सुद्धा एक जुने खेळाडू आहेत. मात्र सलामीला संधी मिळाली. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. अपील खूप केलं होतं, मात्र पंच रमेश म्हात्रे एक ऑफिशियल पंच बॅट कट होती. नक्कीच आवाज आम्हाला इथपर्यंत आला होता. पंचांचा एक चांगला निर्णय आपण बघतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ काठी मानवली आयोजित गावदेवी चषक 2018चं पर्व पहिलंच वर्ष. मात्र अप्रतिम फटका पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधनं चेंडू गोळीच्या वेगाने पहिला दणदणीत चौकार विशाल म्हात्रेच्या बॅटमधनं. तर विशाल म्हात्रेच्या बॅटमधनं पहिला चौकार येतोय. 2017-2018 विचार केला भाऊ पाटील आतापर्यंत 7 अर्धशतक मारणारा खेळाडू, सर्वात जास्त अर्धशतक ठोकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विशाल म्हात्रे. गोलंदाज निखिल. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि विशाल म्हात्रे नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर. तर विघ्नेशने झेल टिपलाय, कारण की विघ्नेशलाही माहिती आहे विशाल म्हात्रे जर खेळपट्टीवर राहिला तर सामन्याचं चित्र बदलू शकतो. आणि 67 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू डॉट गेला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. मात्र तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाज निखिल पाटीलने कमबॅक केलंय. ज्या निखिल पाटीलने या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम नोंदवलाय तो निखिल पाटील. मात्र विशाल म्हात्रेचा विकेट इथं खूप महत्वाचा होता आणि तो विकेट यश संपादन केलाय. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघतोय बाईक आहे. बाईक आम्हाला लागली ती म्हणजे राजशेठ रमेशचंद्र द्विवेदी यांच्याकडे बाईक लाभली आमच्याकडे. मॅन ऑफ द सिरीज साठी राजशेठ साहेबांचं सुद्धा आम्ही आभार मानतो, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक उपलब्ध करून दिली आहे.
आतापर्यंत 15 खेळाडूंनी बाईक पटकावले 2017-2018 विचार केला ठाणे जिल्ह्याचा. त्यात बरेचसे खेळाडू आपण विचार केला. योगेश पाडील सोनार पाडील ज्याने 3 बाईक पटकावल्यात. विशाल मात्रे असतील त्याने 3 बाईक पटकावल्या आहेत. आताच एक स्पर्धा झाली त्या स्पर्धेत अमोल ठाकूरने एक बाईक पटकावली. विजय पवार असतील आडवलीचे 2 बाईक. यावर्षी एकच बाईक मिळाली मात्र मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. फुल करण्याचा प्रयत्न होता. उक करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी आपल्या बघा मिळतोय. केतन म्हात्रेने सुद्धा यावर्षी 2 बाईक पटकवल्या. तब्बल 4 बाईक आतापर्यंत केतनने पटकावल्या आहेत. मात्र जुवेलीच्या स्पर्धेमध्ये तब्बल 140 धावा सुद्धा कुठल्या आहेत. 4 व्हीलरच्या रेस मध्ये आहेत. यावेळेस मात्र केतन म्हात्रेच्या बॅट मधनं अप्रतिम फटका. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टर आपले लक्ष मैदानात असू द्या. जेव्हा चेंडू मैदानात येतोय आपण थांबायचं आहे. यावेळेस मात्र अजून एक अप्रतिम फटका. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू डीप कव्हर रिजन मधनं फरार चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसर्ग संघ आपण बघतोय 67 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा आतापर्यंत धाबाकधी लागल्या. 53 धावांची अजूनही गरज आहे. 2017-2018चा विचार केला चांगली कामगिरी दाखवली वेताळेश्वर क्रिकेट संघ. उसर्ग संघाने मात्र त्यांच्या समोर कल्याण विभागातील एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे सापार्डे त्याने एक वेळ अशी होती बाळूपाड्या पण विचार केला. विशालने जेव्हा आपलं मनोगत व्यक्त केलं होतं सांगितलं होती एक वेळ अशी होती उसर्ग संघाची की उसर्ग संघ हा संघ लागला की समोरचा संघ आधीच सांगायचं की हा कोण उसर्गर तर सामना आपण नक्कीच जिंकला. मात्र विशाल आता आमच्या क्रिकेट संघामध्ये खूप चांगले खेळाडू आलेत. खूप साऱ्या सुधारणा झाल्या आहेत आणि क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाहीये आणि खूप चांगली कामगिरी दाखवली 2017-18 मध्ये जो कमबॅक केलाय आपण बघू शकाल उसर्ग संघाकडनं. यावेळेस मात्र शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते मात्र इथे वेगाने. त्यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता मात्र क्षेत्ररक्षक ऑन द स्टंप फेकी आणि फलंदाज बाद. बिग विकेट. केतन मात्र बॅक टू पॅबेलेन. अजून एक झटका बसतो मैदानामध्ये. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसर्ग संघ थोडासा बॅकफुटवर. तर याचं वासू तरे यांचं आगमन झालंय तर त्याला विनंती यायची आमच्या व्यासपीठावरती. वासुदेव तरे त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मात्र इथे घाई केली खूप बाळू पाटील केतन म्हात्रेने. आता केतन म्हात्रेने कॉल उशिरा दिला जयदासने. केतन म्हात्रे विशाल म्हात्रे बाद झाल्यानंतर एक कुठला एक चांगला फलंदाज अजून एक मैदानाच्या बाहेर जातोय. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आपण सातत्याने सांगत असतो चांगला एक फलंदाज असतो. जेव्हा पहिला गडी लवकर बाद होतो तेव्हा खूप मोठी जिम्मेदारी असते 3ऱ्या क्रमांकाच्या येणाऱ्या फलंदाजावरती. काल आपण बघितलं आपल्या भारतीय संघाचे संघनायक विराट कोहली 3ऱ्या क्रमांकावरती आले आणि आपल्या करिअर मधील 34व्या शतक त्याने ठोकलं. तब्बल 160 धावा नाबाद ठोकल्या. अतुल पाटील चांगली गोलंदाजी होती. दुसरा गडी बाद होती 15 या धावसंख्येवरती. तर नवीन फलंदाज ऑप्शनच्या खूपच बाहेर पण वाईट चिकून बघा एसटीएक्सच्या खूप हुशार आहेत.
चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. एस्ट्रिक्शन चेंडू पकडल्यानंतर थोडासा आतमध्ये गेला, मात्र आमच्या पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. धावसंख्या 1 ने वाढेल. 9 सेकंडला तेजस म्हात्रे येत आहेत, मात्र जयदासच्या बॅटमधनं मोठा फटका. गॅप शॉट सिलेक्शन. आणि 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावपळकात धावा लागतात त्या 18. 2 बाद 18ची सुरुवात. उसरगर संघ आपण विचार केला. वेताळेश्वर अभिमन्यू पावशे साहेबांनी विनंती की आपण यायचं व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वासुदेव तरे यांचे आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. 18 धावा धावपळकात लागल्यात त्या 67 धावांचं पाठलाग करत असताना 18 धावा आतापर्यंत लागल्यात. आणि आता मात्र अप्रतिम फटका. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात. फलंदाज बाद. अजून एक झटका वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारघर संघाला. धन्यवाद डीजे. अभिमन्यू पावशे विनंती आपण व्यासपीठावर यायचे. 2 to go. 4 चेंडू आलेत. नवीन फलंदाज शुभम येतोय. जयदास पाटील इथे बाद होतोय. जयदास पाटील कडनं खूप मोठी चूक झाली बाळू पाटील, कारण केतन म्हात्रे सारखा फलंदाज धावचीत झालाय जो यावर्षी खूप फॉर्म मध्ये. विशाल म्हात्रे नंतर केतन म्हात्रे असतील, जयदास पाटील असतील. मात्र जयदास पाटील जर केतन म्हात्रे बाद झालाय तर खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं होतं. मात्र ते सुद्धा बाद होत आहे जेलबादच्या स्वरूपात. ते उद्योगपती दिलीप वजे मानपाडा यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे. दिलीप वजे साहेब मानपाड्याचे उद्योगपती तर यायचे. निलेश म्हात्रे यांचे खूप जवळचं व्यक्तिमत्व. अतुल राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजर मधला एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 20 धावा धावपळकावरती लागल्या आहेत. अजूनही पॉवर प्ले मधला एक चेंडू शिल्लक आहे. 67 धावांचा पाठलाग करत असताना 3 गडी बाद 20 धावा धावपळकावरती लागल्या आहेत. तर धावपळकर धावा लागलेत 20. 1 to go. चला जास्त वेळ नका घेऊ. सपाटी संघ यातून जो संघ जिंकेल तो संघ वडवली ब संघावर फाईट करेल. आई गावदेवी क्रिकेट संघ काठी मानवली आयोजित गावदेवी चषक. यावेळेस मात्र गॅप मधनं चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पॉवर प्लेचा योग्य वापर. संपल्या. धावपळकर धावा लागल्या 24. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावांची गरज आहे 43. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. 4 चेंडू बाळू पाटील 3 चेंडू 18 धावांची गरज असताना सुद्धा दिनुबाई स्मृती चषक मध्ये सामना जिंकला होता. वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्ग संघाने अमित पाटीलने तो सामना फिनिश केला होता. कारण उत्सर्ग संघाची फलंदाजी सुद्धा खूप खोलवर आहे. मात्र जरी बिंद असा पाटील सलामीचा फलंदाज संघामध्ये नाही, त्यामुळे जयदास सलामीला आले. मात्र विशाल म्हात्रे जो खेळाडू फॉर्म मध्ये होता तो खेळाडू मात्र फक्त एकमेव चौकार दाखवू शकला. 3 चेंडू खेळला विशाल, फक्त 4 धावा केल्या. प्रत्येक वेळी आपला फॉर्म कंपल्सरी राहील असं नसतं. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे.
प्रत्येक वेळी एकच खेळाडू चांगली कामगिरी करेल असं नसतं, मात्र तेजस म्हात्रे आणि शुभम सारखे दोन चांगले फलंदाज अजूनही खेळपट्टीवर दोन्ही खेळाडूंचा आपण विचार केला भाऊ पाटील तर दोन चांगले फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 43 धावांची गरज आहे. निखिल यावेळेस मात्र शुभमच्या बॅट मधनं मोठा फटका, मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत मिड विकेट क्षेत्रामधनं. फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानाच्या आतमध्ये बेताश्वर क्रिकेट संघ उसारकर संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. तर प्रथमेश येत आहेत नवीन फलंदाज. चेंडू शिल्लक आहे 17 आणि 43 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू आणि 43 धावांचं टार्गेट आहे भाऊ पडेल. अजूनही टार्गेट थोडस मोठं आहे. मात्र क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट मोठं नाही, कोणतंही टार्गेट छोटं नाहीये. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. यानंतर सामने 4 षटकांचे असतील. कारण ज्यावेळी भाऊ अंतिम सामना मेगा फायनलचा ट्रँग्युलर सिरीज मध्ये सामना झाला होता भारत आणि इंग्लंड मध्ये. इंग्लंड संघाने 326 धावा कुठल्या होत्या, मात्र त्या 326 धावा भारतीय संघाने चेस केल्या होत्या. क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं नाहीये. ऑप्शनच्या बाहेर पंच रमेश मात्र वळतायत. मॅन फ्रॉम सागर आणि वाईटचे खून करतायत. 1 ने धावसंख्या वाढते. धापलका धावा लागतात त्या 25-42 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू. आणि 42 धावांची गरज. निखिल यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. पॅरलाइज स्ट्रोक. चेंडू सीमा पलीकडे षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या 6 ने वाढते. धावा धावा लागतात ते 31-36 धावांची अजूनही गरज आहे. विचार केला आपण तर 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 36 धावांची गरज आहे. मी मगाशी सांगितलं बेताश्वर क्रिकेट संघ उसागर संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. आम्ही त्या पाटील सारखा फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये. मात्र प्रथमेश आणि तेजस मात्रे सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. तर गणेश रमेश पावशे यांना विनंती होती आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. गणेश रमेश पावशे साहेब यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. निखिल राईट मोर द विकेट तेजससाठी. यावेळेस माझ्या बिरकाव दिलोय. चेंडू ट्रॅव्हल डीपेस्टा कव्हर रिझन मध्ये. एकदा पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घातक ठरू शकते. मात्र 3 धावा इथे भाऊ पाटील वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा घेणं खूप इतकं सोपं नाहीये. मैदानाचा विचार केला आपण तर भाऊ मात्र 3 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण विचार केला भाऊ वेस्ट इंडिज संघाचा आक्रमक फलंदाज क्रिस गेल ज्याने आपल्या करिअर मध्ये 3 धावा कधी पूर्ण केल्या नाही आतापर्यंत. कारण क्रिस गेलचा विचार केला आपण चौकार षटकार सातत्याने बघत असतो. प्रकाश म्हात्रेने सामना मगाशी जिंकून दिला वडवली ब संघाला. मात्र यावर्षी मानधन काहीच मिळालं नाही भाऊ क्रिस गेलला. IPL मध्ये कोणीच त्या मतलब घेतला नाही संघामध्ये. आणि फलंदाज बाद. प्रथमेश बाद होते ते. अजून एक झटका उसारकर संघाला. धावसंख्या 34 आहे. 33 धावांची अजूनही गरज आहे. तर राजू भोईर मोठागाव यांना विनंती की यायचे आमच्या व्यासपीठावरती. आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं तर राजू शेठ भोईर मोठागाव. त्याच्या सकाळच्या सत्रात मोठागावचे अमित म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित होते. ज्यावेळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भाऊ पाटील पार पडला तेव्हा अमित म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित होते. मात्र मोठागाव संघ जेव्हा खेळतो तेव्हा भाऊ आपण विचार केला तर नितीन म्हात्रे असतील, विशाल भोईर असतील. विशाल भोईर आणि नितीन म्हात्रे ज्या प्रकारे सपोर्ट असतो सगळ्यांना आज मला वाटतं ते इथे उपस्थित नाहीयेत. मात्र नक्कीच नितीन म्हात्रे मला तरी असं वाटतं बँकॉक इथे गेलेत.
कारण की बाळकृष्ण खावण सुद्धा आमचे सातत्याने आमचे बंधुराज ते त्यांच्या ग्रुपमध्ये असतात. मात्र वळू आपण मैदानाकडे. निखिल यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू धावपडी 7व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज ज्या प्रकारे आपण बघितलं इंटरनॅशनलला महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकावर येतात. मात्र इथे अमित पाटील 7व्या क्रमांकावरती आले आणि आलेल्या षटकांनी खाते जोडले. धावपलका धावा लागल्यात त्या 40 लॉस ऑफ 4 4 गडी बाद 40 धावा 5 गडी बाद 40 धावा म्हणजे 13 चेंडू आणि 27 धावांची अजूनही गरज आहे उसागर संघाला. निखिल यावेळेस मात्र अजून एक आसमानी तर 3 षटकाचा खेळ संपला. धावपलका धावा लागल्या त्या 46 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. डीजे तर 12 चेंडू 21 धावांची अजून गरज आहे उसागर संघाला. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. अमितने आल्या आल्या आपल्या बॅटमधनं 2 षटकार ठोकले आणि सामना खुल्ला गेला पूर्णपणे. तर 12 चेंडू 21 धावांची अजून गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सचिनचा वापर केला होता. सचिन पाटील एक अष्टपैलू खेळाडू सपाटी संघाचा. सचिनच्या हातामध्ये चेंडू दिलाय संघनायक अधिकने. 12 चेंडू आणि 21 समीकरण आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. तर शाखेला फलंदाज तेजस मात्र आपण बघतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आले जेल खाली. फलंदाज बाद. 6वा झटका वेताळेश्वर क्रिकेट संघ उसागर संघाला. थोडी आपली जी सेटिंग होती ती सेटिंग ठेवा. थोडंसं व्हॉल्यूम द्या माईकला. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. तर तुळशीराम संते उसागर यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तुळशीराम संते साहेब. तुळशीराम संते असतील पांडुरंग संते असतील एक चांगले सपोर्टर उसागर संघाचे. सातत्याने उसागर संघाला त्यांचा सपोर्ट असतो. बक्षिसांचा वर्षाव सुद्धा केला होता पांडुरंग संते यांच्याकडनं. आणि भरत संते यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले बॅकवर्ड स्क्वेअर लेफ्ट मधनं मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू 1 बाउंस सीमा पार चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर. तर 50 धावा इथे पूर्ण झाल्यात विसर्ग संघाच्या. येणारे 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. 17 धावा कंपल्सरी करायच्यात. भाऊ पाटील विकेट जास्त गेले विसर्ग संघाच्या. सपाटी संघाचे 5च गडी बाद झालेत. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जोन कोहली आणि फलंदाज अमित पाटीलची खेळी संपुष्टात. बाहुबली धन्यवाद डीजे मास्टर. बाहुबली थोडीशी घाई केली अमितने. आपण विचार केला तर 10 चेंडू 17 धावांची गरज होती. आता मात्र 9 चेंडू 17 धावांची गरज. निकेत येत आहेत. निकेत आणि शेखर ही जोडी मैदानाच्या मात्र 7व्या 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली 7 गडी बाद झालेत. तर 9 चेंडू 17 धावांची गरज. अमित पाटीलने शेवटच्या षटकापर्यंत बाहुबलीला खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे. या एंडने आपण विचार केला कॉमेंट्री बॉक्सच्या तर धावा आल्या होत्या. मात्र अजून एक डॉट चेंडू समाप्ती होते. निकेत आले तर स्ट्राईक एंडला. 8 चेंडू 17 धावांची गरज आहे. 17 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. सपाटी संघाचे 6 गडी बाद झाले. विसर्ग संघाचे 7 गडी बाद झालेत. समीकरण 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. विनायक पाटील सुद्धा वडवलीचे शुभेच्छा देतात या स्पर्धेला आणि वडवली संघाला खऱ्या अर्थाने त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यासाठी विनायक पाटील आपले यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक येतोय मिडविकेट क्षेत्रामधनं. एकच धाव मिळेल बघा. किती चांगलं क्षेत्ररक्षण. सचिन प्रतिम गोलंदाजी गेले. फक्त 5 चेंडू मध्ये सचिनने 5 धावा खर्च केल्यात. चेंडू शिल्लक आहे 7 आणि धावांची गरज आहे 16. 7-16चं समीकरण आहे. बाहू पाटील मैदानाच्या आतमध्ये. सात चेंडू आणि 16 धावा. आता सेकंड फलंदाज शेखर. मात्र मोठा फटका खेळायचा. अप्रतिम षटक सचिनचं. फक्त सचिन या षटकात धावा दिल्यात त्या 5. समीकरण 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. आई गावदेवी क्रिकेट संघ काठी मांडलेली आयोजित गावदेवी चषक 2018 या स्पर्धेचा आपण विचार केला. प्रथम क्रमांक 1,11,111 रुपये व भव्य चषक. द्वितीय क्रमांक 55,555 रुपये भव्य चषक. तृतीय क्रमांक 33,333 रुपये व भव्य चषक. चतुर्थ क्रमांक 22,222 रुपये व भव्य चषक. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आपण बघतोय. राजशेठ रमेशचंद्र द्विवेदी यांच्यानी बाईक लाभली. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक सुदाम पावशे साहेब. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जगदीश म्हात्रे साहेब यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट शूज आहेत. त्यानंतर ही स्पर्धा जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. 198 देशात ही स्पर्धा पोहोचवली जाते. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाज विकी मडवीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. चेंडूने या सामन्याचं भवितव्य दिलंय. निखिल पाटील थोडस क्षेत्ररक्षणात बदल करतात कारण निखिल पाटीलने भाऊ जे 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारले ते उपयोगी ठरू शकतात सापाटी संघाला. 6 चेंडू 16 धावांची गरज. 16 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. तर 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाज विक्की मडवी आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. पंचांचे इशाऱ्यातील एक 22 रमेश म्हात्रे एक ऑफिशियल पंच आणि चांगले क्रिकेट त्यांनी दाखवले गेले कित्येक वर्ष सागर संघासाठी. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावांची गरज आहे 15. 15 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. शेखर आणि निकेतच्या माहितीसाठी अमित पाटीलला चांगली फलंदाजी दाखवली. मात्र अमित पाटील बाहुबली 2 षटकार दाखवले. तिसऱ्या चेंडूची चौकामध्ये. चौथ्या चेंडूची थोडीशी घाई केली संघ थोडासा अडचणीत आहे. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज.
यावेळेस मात्र शेखरच्या बॅट मधनं मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवे ते दोन धावा मिळतील आणि फलंदाज बाद. चेंडू शिल्लक 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 13 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढतोय चेंडू. 8 गडी सुद्धा बाद झालेत भाऊ उसळगड संघाचे. आता मध्ये 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. मिलिंद पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. 3 चेंडू 12 धावांची गरज. सामना आम्हाला अजूनही आठवतोय मोठा संघाला 2 चेंडू 12 धावांची गरज होती. बाळू पाटील मानेरीच्या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी आणि जल्पेशने 2 उत्तुंग षटकार ठोकले होते आणि मोठा संघाला विजय संपादन करून दिलं होतं. तर इथे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 2 चेंडू 12 धावांची गरज. जर या षटकामध्ये बाळूपडी अमित पाटील खेळपट्टीवर राहिले असते तर नक्कीच या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं असलं असतं. 2 चेंडू आणि 12 धावा कंपल्सरी बनवायच्यात. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या गेले. 1 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची गरज आहे. एखादा चमत्कारच वाचू शकतो येत्याच्या क्रिकेट संघ विसर्ग संघाला. विचार केला बाळूपाडीला. केतन म्हात्रे धावचीत झाले. विशाल फारशी चांगली कामगिरी करू शकले नाही. अमितने 3 चेंडू मध्ये 16 धावा कोटल्या होत्या. मात्र 4थं चेंडू ते अमित बाद झाले आणि तिथून कमबॅक केलं सापार्डे संघाने. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र थोडासा उशीर होतो या फटक्याला आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे सापार्डे संघाने. तर सापार्डे संघ पुढच्या फेरीत दाखल होते. तर पप्पू पंडित पावशे यांचा इथे सत्कार होईल. सागर पावशे यांचा सत्कार होईल. हरेश म्हात्रे यांचा सत्कार होईल. पप्पू पंडित पावशे यांचा इथे सत्कार होईल. पप्पू पंडित पावशे. संजय पावशे यांनी विनंती होती की आपल्या शुभहस्ते पंडित पप्पू पंडित पावशे यांचा सत्कार करायचे. समाजसेवक वसा संघ आपण लगेच क्षेत्रशी धावायचे. त्यानंतर हरेश म्हात्रे यांचाही सत्कार होईल आमच्या व्यासपीठावर. हरेश म्हात्रे. विजय पावशे यांच्याकडे सलग 3 चौकार किंवा विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपये पारितोषिक आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळूया. निखिल पाटील मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी असताना 31 धावा कुठल्या आणि गोलंदाजी असताना 3 गडी बाद केले. निखिल यायचे मॅन ऑफ द मॅच. निखिल पाटील. तर निखिलला 1000 रुपये पारितोषिक सुद्धा आहे. दिलीप वजे यांच्या शुभस्थायी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो आणि 1000 रुपये पारितोषिक सुद्धा देतो निखिलला. दिलीप वजे उद्योगपती बानपाडा यांच्या शुभस्थायी मॅन ऑफ द मॅच आणि 1000 रुपये पारितोषिक निखिलसाठी. निखिल यायचं व्यासपीठावर.
आलेले देखील. बसार संघाने नाणेफेक जिंकली आणि त्यांना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामना 4 षटकांचा असेल. वळू आहे 1 षटक पॉवर प्ले असेल. 4 फ्रेश गोलंदाज इथे वापरावे लागतील. तर सामना जेव्हा सुरू होईल पहिल्या 4 षटकांसाठी आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील सागाव यांच्याकडे. ठीक आहे नितीन, आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मोठा गाव पक्ष आपण बघतो वसार मध्ये सामना पाहतोय. तर पारितोषिक आमच्याकडे आलेले विजय पावसे याचकडून आपण 3 षटकार घेतले मारले असं 1000 रुपये पारितोषिक असणार. 500 रुपये पारितोषिक असणारे 3 चौकार मारले 500 रुपये पारितोषिक आणि 3 षटकार आपण 3 विकेट घेतल्यास 500 रुपये पारितोषिक असणारे. सलामीची जोडी मोठ्या गाव संघाची आपण बघतो या बेला जे 2 फलंदाजी मगाशी 80 धावा कुठले ते 2 फलंदाज किरण पाटीलला आपण पाहू शकता आणि निलेश म्हात्रे नो स्ट्रायकरला. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतो. पहिलं षटक घेऊन येतो एक अतिशय चांगला गुरुवान खेळाडू अष्टपैलू खेळाडू सूरज दुधकर येतो. तर स्टेजच्या भूमिकेत संघनायक आपण ज्ञानेश्वर वाहिलेला पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग मिडॉनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्कोरलेक रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आपण लोंगणला पाहू शकता. पहिला चेंडू थँक्यू डीजे मास्टर. विजय पावशे यांना विनंती करू या मंचावर. पण पहिला चेंडू फ्रंट आले इथं मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटची कट घेऊन चेंडू यष्टिरक्षक ज्ञानेश्वर वाहिले कोणती चूक करत नाहीये. मलंगड विभागातील एक अतिशय चांगला यष्टिरक्षक ज्ञानेश्वर वाहिले जिने कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिले आहेत. आपल्या यष्टिरक्षकाने ज्या आपण जबाबदारी यष्टिरक्षक जर मानला तर क्रिकेट मधील प्रमुख घटक आणि ते प्रमुख घटक ज्ञानेश्वर वाहिले इथं मात्र खूप चांगला झेल पकडतो आणि किरण पाटील मात्र बॅक टू पवेलियन होते. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर 91 फलंदाज मयूर भोईरला आपण पाहू शकता. प्रथम मयूर कशा प्रकारे फलंदाजी करतो एका समोर जर फलंदाज आपण नो स्ट्राईकला निलेश मात्र काय दिग्गज खेळाडू आहे त्यामुळे मयूरला आता पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सूरज दुधकर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लोअर फुटा चेंडू कधी काढतो चेंडूला तट्या सरकारने जोपर्यंत मिडपला चेंडू फिल्ड डायरेक्ट हिट झाला इथं मात्र पण 1 धाव इथं मात्र मयूरने पूर्ण केली आणि 1ने खातं उघडतोय. 1 या धावसंख्येने मोठागाव संघाचं खातं उघडतोय. मोठागाव संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असणारे वडवली पक्ष आपण बघतो सापाड्यामध्ये सामना असणार बिग फाईट सामना असणार. दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकलाय. गोलंदाजी मार्कवर सूरज दुधकरला आपण पाहू शकता. रवी वाहिले क्षेत्रक्षण बदल करतोय. फाईनली क्लोज आहे स्क्वेअर लेग आपण बघतो स्क्वेअर क्लोज आहे लेफ्ट हँड वर तिकडे मार्गामध्ये. यावेळी अतिशय सुरेख चेंडू खोल टप्प्याचा चेंडू फेकला होता पण हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करतो. यावेळेला जोपर्यंत चेंडू तट्या सर्कलच्या बाहेर फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव. निलेश मात्र देखील आपलं खातं उघडलंय. सन्मान देतो कारण चांगला चेंडू निलेश मात्रला माहिती आहे की इथं मात्र सन्मान देणे फार गरजेचं असतं तो सन्मान देतो इथं मात्र अशा चेंडूला. जसं की आपण बघतोय 2 धावा 1 गडी बाद. किरण पाटील सारखा अतिशय चांगला फलंदाज लवकर बाद झालाय. सूरज दुधकर गोलंदाजी मार्कवर. सायकला मयूर हा चेंडू पुन्हा बॉल ऑफ करतो. यावेळेला जात आहेत नितीन म्हात्रे चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो इथं मात्र 2च धावा मिळत आहेत. नितीन उर्फ चिंट्या. सूरज गोलंदाजी मार्कवर. सायकला फलंदाज मयूर. हा चेंडू यायला ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न करतो. हवे होते चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहिजे झेल होतं झेल सुटतो इथं मात्र जीवदान मिळतोय मयूरला. 1 धाव मिळते बुटारा संघाला 1 धाव मिळते मयूरला. धावसंख्या धाव फरकात आपण पाहू शकता. यावेळेला 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या आपण पाहू शकता.
पहिलं षटक पॉवर प्लेचं 4 षटकांचा सामना. त्यामुळे 1 षटक पॉवर प्लेचा असणार आहे. त्या पॉवर प्ले मध्ये धावा येत नाहीयेत. एक चेंडू अजूनही बाकी आहे षटकातील. सूरज दुधकर गोलंदाजी मार्कवर. तट्या सर्कल मध्ये आपण बघतोय उर्दीकडे मारा करतोय. स्ट्राईकला निलेश. यावेळेला स्वीप करतोय. सुरेख फटका. पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर करतोय आणि चेंडू सीमा पार जातोय. निलेशच्या बॅट मधून पहिला चौकार. थँक्यू मास्टर. धावसंख्या दाखल करते आपण 9 पाहू शकता. 1 गडी बाद 9. निलेश मात्र आपण बघतो चौकार आणि इथं मात्र धावसंख्या पुरुष होतोय. खरं दुसऱ्या पेटीला पहिला सामना आहे कारण 4 षटकांचे सामने आपण बघतोय. उद्याच्या दिवसात आपल्याला 8 संघ उद्या परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत. उद्याच्या दिवसात आपण 9 तारीख पहिला सामना असणार. नारेल पक्ष अडवली. गौरी पडाव पक्ष आपण बघतोय. भाल सामना असणार आहे. दुसरं षटक यावेळेला घेऊन येतो गिरीश. आदेश येतोय माफ करा कारण आदेश पहिल्या सामन्यात नव्हता. बघा दुसरा सामना असणार आपण बघितलं तर शिर्डून बी पक्ष आपण येतो चिंचपाडा असा सामना असणार आहे. तर अशा पक्ष मानेर असा सामना असणार आहे. बघा प्लीज विनंती करतोय मोठ्या संघाचे खेळाडू आपण बघतोय फक्त खेळाडू बसणार आहे खेळाडू कक्षामध्ये. हा चेंडू सुरेख फटका कार्पेटच्या मध्ये चेंडू जोपर्यंत तटीय सर्कल मध्ये मिसफीड होते मात्र बॅकिंग येते लगेच एक धाव मिळणार आहे. जे प्रेक्षक खेळाडू कक्षामध्ये बसलाय त्यांना विनंती असणार आहे आपण जर तिथून उठायचं आहे. खरं का मित्रांनो आमची कोणत्याही प्रकारची हरकत नसते. फक्त आम्हाला आयोजक सांगतात ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा प्लीज सहकार्य करा. फक्त 11 खेळाडू कक्षामध्ये बसणार आहेत. प्लीज जरा सहकार्य करा मित्रांनो. आम्ही सूचना करत नाही फक्त आम्हाला आयोजक जे सांगतील ते सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 1 ने धावसंख्या वाढते. दर्शक दाखल करते आपण पाहू शकता. 10 धावा आपण पाहू शकता. मोठागावचे जर कोणी मान्यवर असतील तर या आपण व्यासपीठावर बसा. फक्त खेळाडू कक्षामध्ये कोणी बसू नका. गोलंदाजी मार्कवर आपण आदेशला पाहू शकता. आदेश वाहिले गोलंदाजी मार्कवर. चेंडू सुरेख फटका. चेंडू जातो यावेळेला आपण मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होतं. विकी म्हात्रे येतो चेंडूला पीड करतो. एकच धाव इथे मात्र मिळते. निलेश बघितलं तर प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याची पण यश मात्र येत नाहीये. पण 1 धाव इथे मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. दर्शक धाव 11 धावा आपण पाहू शकता. मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष आपण रामदास ढोणे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष रामदास ढोणे तसेच किरण ठोंबरे उपाध्यक्ष आहेत. सूरज हा चेंडू यावेळेला सुरेख फटका. स्क्वेअर कट करतो. चेंडूला डीप मध्ये जातो. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथं मात्र पूर्ण केल्या जातील. क्षेत्ररक्षक घेतोय बघितलं तर चेंडूला उचलतो फेकी करतो पण अवधी जातोय आणि 2 ने धावसंख्या वाढते. दर्शक फल करते आपण पाहू शकता. 13 धावा आपण पाहू शकता. पण आदेश वाहिले गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा डेग होतो. स्ट्राईकला फलंदाज मयूर भोईरला आपण पाहू शकता. 13 धावा धावफल करते लागले आहेत. पार्टनरशिप 13. चेंडू लॉप केला. चेंडू अब येते यावेळेला विकी मात्र चूक करणार नाहीये. आदेशला मिळणारी पहिली सफलता. मयूर बॅक टू पबेलेट. थँक्यू मास्टर. नवीन फलंदाज होतो आपण होतोय जलपेश भोईर. एक अतिशय चांगला फलंदाज अष्टपैलू खेळाडू पण आदेश मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र 2 फलंदाजांना धावांचा वेग वाढवा लागणार आहे. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात आपण बघतोय की मयूर बाद होतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण बघतो. फाईन लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकतो. लॉंग लेग रिजनला आपण शॉर्ट लॉंग लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता. मिडल गेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. लॉंग रिजन मध्ये आपण विकीला पाहू शकता. आदेश गोलंदाजी मार्कवर. फलंदाज निलेश. चेंडू पंच नोची खून करतायत यावेळेला.
बघा पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. बघा पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. विकी बघा नो चेंडू असणार आहे. पंच नो आहे ना. यस नो चेंडू आहे. दर्शक एकरी मारते दर्शक दाखल करते आपण पाहू शकता. 14 धावा आपण पाहू शकता. फीट नसणारे चेंडू यावेळेला आपण बघतोय सोडून देत आहेत. बघा पंचांचा निर्णय आम्हाला कळवायचा आहे. नाहीये वाईट नाहीये चेंडू आपण सोडून दिला इथं मात्र चेंडू. कारण पंचांकडे आपण बघतोय खेळाडू बघतोय यावेळेला पंचांकडे पण पंच मात्र कोणी खून करत नाही. निर्णय चेंडूची समाप्ती होते. पुढचा आदेश गोलंदाजी मार्कवर ओव्हर तिकडे मारक होतोय. हा चेंडू परत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. अपील होतोय इथं मात्र जोपर्यंत चेंडू फीड होतोय एकच धाव मिळणारे. एकूण धावसंख्या वाढते. दर्शक दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला. पंच आम्हाला खून करायची लेग बाय की लेग बाय. एकूण धावसंख्या वाढते. दर्शक दाखल करते आपण पाहतो यावेळेला. 15 धावा आपण पाहू शकता. 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या फक्त आणि फक्त 2 गडी बाद 15 धावसंख्या आपण पाहू शकता. थँक्यू विजय मास्टर. बघा मोठा संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 षटकार मारले. 2000 रुपये पारितोषिक मयूर म्हात्रे याच्याकडून. जर आपण बघता विजय पावशे याच्याकडून 3 षटकार 3 विकेट घेतल्यास किंवा 3 षटकार किंवा 3 चौकार मारल्यास 500 रुपये पारितोषिक असणारे. 3 विकेटला 500 रुपये 3 चौकारला 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. तर मात्र 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त आपण पाहतोय 15 धावा आपायचं. खूप चांगलं गोलंदाजी केली या षटकामध्ये आदेशने. तब्बल धावा दिल्या 6 धावा दिल्या आणि गडी सुद्धा बाद केलाय. तर गोलंदाजी मार्कवर येतो गिरीश. अजून एक छोटा कच्चा खेळाडू खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय या 2 गोलंदाजांनी. आपण इथं आदेश आणि गिरीशने. गिरीश म्हात्रे येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं व संघाचं 30 साठी होतोय. पण निलेश म्हात्रे कशा प्रकारे इथं फलंदाजी करतोय. कारण का सूरजचं एक षटक संपलंय. आदित्यचं एक षटक संपलंय. आता मात्र गिरीश म्हात्रे येतो गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सूरज काशीनाथ पावशे व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. आयोजकांतर्फे तुमचं सहर्ष स्वागत आहे. गिरीश गोलंदाजी मार्कवर. 3 षटकाराला 2000 रुपये पारितोषिक असणार नितीन भोईर यांच्याकडून.
फटाकासाठी पारितोषिक लागले 3 षटकारात 2000 पारितोषिक नितीन मात्र यांच्याकडून, नितीन भोईर यांच्याकडून. हा चेंडू लाभ केला, चेंडू हवेत आहे. विकी मात्र सुरेख झेल पकडतोय. आपण पहिले झेल असं वाटलं खाली पडेल, पण विकीने शेवटच्या मोमेंट पर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि चेंडूला आपल्या हातात विसंगतोय. बिग विकेट निलेश मात्र बॅक टू पवेलियन. आणि आपण बघितलं तरी तर पहिला गडी बाद करण्यास सफलता प्राप्त करतो. आपण बघितलं तर भोईरला आपण पाहू शकता. सायकल पर्यंत नितीन, तर गोलंदाजी तर खूप चांगली दाखवतोय. मात्र आपण बोलले तर गिरीश वैयक्तिक पहिल्या संघात 3 षटक घेऊन आलाय. पण राहून तिकडे मारत होते. हा चेंडू पुन्हा एकदा आपण म्हणतो गतीमध्ये परिवर्तन, मोठा फटका मारता प्रयत्न करतो, पण चेंडू आपण म्हणतो थोडासा उशिराने येतो आणि शॉर्ट सिलेक्शन लवकर करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय. मात्र गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. गिरीश नितीन, चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन, सलग 2 चेंडू निर्धाव पेटतोय. म्हणजे खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय इथं. मात्र आपले वसार संघ आणि तेवढंच चांगलं आपण सिलेक्शन दाखवतोय. ज्ञानेश्वर वायले 2 झेल अप्रतिम पकडले गेले आहेत. आपण विकीने झेल चांगला पकडला, सूरजने देखील चांगला झेल पकडला जलभेदचा. धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय यावेळेला स्थिर धावसंख्या 21 धावा आपण पाहतोय. गिरीश गोलंदाजी मार्कवर पण राहून तिकडे मार्क होतोय. हा चेंडू ऑन साइडला, प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन लँड होतोय. 6 धावांसाठी गुड शॉट. षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये विचार केला तर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला गिरीच्या. पण 12 धावातल्या 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या आहेत. नवसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा आपण पाहू शकता. पण अंतिम षटक कोण फेकतोय? पुढे संघ नायकाने आपण तर विकीचा वापर करायचा ठरवलंय. विकी नाही आता शंकर येतोय. मात्र शंकर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय? शंकर मात्र येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. मात्र शंकर कशा प्रकारे फलंदाजी आता मात्र फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम करतो की बघितलं तर फलंदाज आता मात्र आक्रमक फलंदाजी करतोय. 2 फलंदाज हेमंत आणि आपण बघितलं तर नितीन. शंकर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघात 4थं षटक घेतोय. स्ट्रायकल फलंदाज हेमंत भोईर.
शंकर तू हेमंत हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. जो चेंडू त्या सर्कल मध्ये फील्ड होते मिड ऑफला. इथे मात्र 1-10 मिनिट एक धावसंख्या वाढते. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा आपण पाहू शकता. गडी बाद झाले तब्बल विचार जर केला तर आतापर्यंत 4 गडी बाद झाले. तर स्ट्राईकला फलंदाज नितीनच्या बॅट मधून एक षटकार आलाय पाहिजे. तर या शेवटच्या स्लो ओव्हर मध्ये हनमरीच्या षटकामध्ये कशावर फलंदाजी करतोय शंकर तो नितीन राईट अप ओव्हर तिकीट मारा करतोय. हा चेंडू शपल होऊन ऑन साईडला काढण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते शंकरकडून. 2 चेंडू फेकला आतापर्यंत 1 धाव दिलेले शंकर गोलंदाजी मार्कवर. यानंतर दुसरा सामना असणार आहे. चला वडवली संघाचे संघनायक आणि सापाडे संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. शंकर गोलंदाजी मार्कवर. सायकल पद्धत नितीन महात्रे. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता पण वेगाने चेंडू फेकला होता. यावेळेला चेंडू जोपर्यंत फीड होईल त्या सर्कल मध्ये 1 धावित मात्र लेगबाच्या सर्वात मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. पॉइंट रिझनला पॉइंटला चेंडू फीड होतोय. 1 धाव मिळते. इथे मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 29 धावा. पुढे शंकर गोलंदाजी मार्कवर. सायकल फलंदाज हेमंत भोईर आता मात्र पाहिजे कशावर फलंदाजी करतोय. क्षमता सिद्ध करावी लागणारे रिवाजचा वापर केला होता. इष्टिरक्षक बीट होते यावेळेला पण 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. एकरी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा आपण पाहू शकता. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत पण त्याच्या भूमिकेत आपण पठाणला पाहू शकता. चांगले पंच रमेश म्हात्रेला आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो. शंकर खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय. इथं मात्र या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय शंकर. बॉल बॅट राय बघायला भेटतोय. सरळ बॅटने चेंडू खेळतोय. चेंडू जोपर्यंत लॉंगन मध्ये जातोय लॉंगनचा खेळ होतो. चेंडूला फीड करतोय. इथं मात्र 2 धावा घातक तरी शकत होत्या आपण 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. 2 खेळाडूंमध्ये तू मॅच झाली होती पण नंतर मात्र आपण कॉल देत आणि धाव पूर्ण करताय. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल आपण पाहू शकता 32 धावा. चला दोन्ही संघ संघनायक सपाटी संघ संघनायक आणि वडोली संघ संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. धावसंख्या धावफल 32 धावा आपण पाहतोय. शेवटचा षटक प्रगती पथावर नितीन स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवर. शंकर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. आपण यावेळेला जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. नाही 2 धावा पूर्ण होत नाहीये. असं वाटतं की 2 धावा पूर्ण होतील पण अचूक फेके तरी फलंदाज बाद होते. मात्र नितीन 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल आपण पाहू शकता 33 धावा. 34 धावांचं मापक लक्ष असणार आपण बघतो यावेळेला वसार संघासमोर. चला वडवली संघ संघनायक सापाडी संघ संघनायक नितीन आपण सातत्याने 3 ते 4 वेळा कॉल करतोय पण संघनायक मात्र इथे येत नाहीयेत. वडवली संघ संघनायक इथे आलेले आहेत. चला लवकर सापाडी संघ संघनायक या कारण सातत्याने आम्ही तुम्हाला कॉल करत असतो. आम्ही तुम्हाला सांगितलंय की पहिली इनिंग संपल्या तर आम्ही तुम्हाला कॉल करू. चला घ्यायचं. मी मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास ढोडे यांना विनंती करतो आपल्या शिवास्ते नाणेफेकी करायचे. तर सामना इथे सुरू होईल. तर या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये नितीन कर्णीला. धन्यवाद भाऊ वडील. तर टॉस सुरू झालेला आहे. वडोली ब वर्सेस सापाडे. सापाडे संघ टॉस बी आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सापाडे संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते वडोली ब संघाला.
संदर्भ संघाने सुद्धा नाणेफेकी जिंकून वडवली ब संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पुन्हा एकदा संधी असेल फलंदाजी. आता इथे 34 धावांचं लक्ष होते म्हणजे मोठागाव संघाने 33 धावा कुठल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. निलेश म्हात्रे अपयशी ठरले. किरण पाटील 0वरती बाद झाले. तर थोडेसे धावसंख्या कमी उभारले मात्र फाईट इथून करावी लागेल. 34 धावांचं लक्ष आहे. टायगर चषक नाईट स्पर्धा आजपासून सुरू होईल. त्या स्पर्धेत सुद्धा पहिला सामना असेल. मोठागाव विपक्ष आदर्श क्रिकेट संघ पेडले या दोन संघांमध्ये पहिला सामना असेल. उसर्ग संघ सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये आपण बघू शकाल. उसर्ग विपक्ष दहिसर अशी फाईट असेल. चौथा सामना सातत्याने स्पर्धा सुरू मात्र ठाणे जिल्ह्यातली पहिली नाईट स्पर्धा टायगरच्या मैदानामध्ये आपण एन्जॉय करू शकाल. तो कोण जल्पेश रवीसाठी पहिला चेंडू लो फुलटा चेंडू होता. खेळून काढतोय मिडऑफचे क्षेत्ररक्षक आलेत. तर 2 धावा इथं पूर्ण केल्या आहेत कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर बॅकवर्ड खेळले फिरतात. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. आणि रवी वायलेच्या बॅट मध्ये पहिल्या चेंडूतील 2 धावा येतात. 34 धावांचं पाठलाग करत असताना दुसऱ्या फेरीत हा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. रवी वायलेच्या बॅट मधला मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावर दणदणी षटकार. धावसंख्या वाढते. रवी वायले वैयक्तिक 8 धावांमध्ये खेळतोय. रवी वायले वैयक्तिक 8 धावांमध्ये खेळतोय. रवी वायलेने पहिल्या सामन्यात सुद्धा वसार संघाने हरता सामना जिंकला. टाय झाला सामना आणि विकेटला किती महत्व आहे हे दाखवून दिलं आजही याच मैदानामध्ये. मात्र मागे गेले. खेळ करते पॉइंटच्या डोक्यावरनं एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षक 2 धाव पूर्ण होते. तिसरी धाव बघा किती वेगाने पूर्ण केली ते रवी वायले आणि जगदीश दूधकर. नितीन म्हात्रे थोडेसे अपयशी ठरले होते पहिल्या सामन्यात. आता नितीन म्हात्रे सलामीला येत नाहीयेत. थोडीशी खराब फलंदाजी झाली होती. नितीन म्हात्रे मध्ये चांगला फलंदाज आहे. जलपेश राईट बोर्ड विकेट. मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत. जगदीश अपयशी ठरते. गोल्डन डकवर बाद होते फलंदाज जगदीश. 0 धावसंख्या होती. डीजे बघा डीजे मास्टर सूरज दूधकर येत आहेत 3रा क्रमांकावरती. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येत आहेत महेश. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. चौकार. धावा लागले 15. रवी वायले वैयक्तिक 15 धावांमध्ये खेळते. गेले जागा बनवली. कव्हर पॉइंट डीप कव्हर पोलिसर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. बघा 34 धावांचं बहु वाढेल. पाठलाग करताना पहिल्या षटकात 17 धावा आल्यात. आता 18 चेंडू 17 धावांची अजूनही गरज आहे. सामन्या जास्त धावा फोडला नाही आणि खराब गोलंदाजी दाखवले मोठागाव संघाने. तब्बल 52 षटकामध्ये 17 धावा कुठल्या आहेत. सतरा धावांवरती वैयक्तिक खेळतो फलंदाज रवी वायले. मलंगरचा वंडर बॉय असं म्हटलं जातं या खेळाडूला. सातत्याने गेले कित्येक वर्ष अप्रतिम कामगिरी केली ग्रामीण क्रिकेटमध्ये. मतलब काही वर्षांपूर्वी आम्ही 4 ते 5 वर्ष मागे जर गेलो तर खुल्या गटात सुद्धा आम्ही रवी वायलेला बघायचो. प्रमोद म्हात्रे यांच्या बरोबर सातत्याने ते येत असायचे.
आणि चांगली कामगिरी दाखवली रवी वालीने खुल्या गटात सुद्धा. प्रबोध म्हात्रे सातत्याने त्यांना खेळण्यासाठी आणायचे. मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 17 चेंडू 17 धावांची अजूनही गरज आहे. निलेश म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होते. पहिल्या सामन्यात निलेशने विस्फोटक फलंदाजी केली होती. 46 धावा कुठल्या होत्या. या सामन्यात थोडेसे अपयशी ठरले. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र चेंडू हवेत. 3 क्षेत्ररक्षक आलेत. कोणत्या प्रकारचा कॉल नाहीये इथे आणि 2 धावा इथे सूरज दुधकरला मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते वासार संघाची. 19 धावा धापलकरती लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात. आई गावदेवी क्रिकेट संघ काटी मानिवली आयोजित गावदेवी चषक 2018 वर्ष पहिले. मात्र अप्रतिम आयोजन आणि पहिल्याच वर्षी लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. भाऊ पाटील आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक सुद्धा बघतोय पहिल्याच वर्षी. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. 19 धावा दापलकरती लागल्या आहेत. 15 धावांची अजूनही गरज आहे. दुसरा षटक मार्गस्थ असताना निलेश म्हात्रेने 2 चेंडू डॉट फेकले. 2 धावा खर्च केल्या 3 चेंडूंमध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका सूरज दुधकरच्या बॅट मधला. मात्र मिस्टामिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि चुका आणि फक्त चुका. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. आमचे पूर्ण काटे मांडवली संघाचे कार्यकर्ते आपण वेगळे. चेतन पावशे, समीश्वर पावशे, दीपेश पावशे, राजेश पावशे, आशिष पावशे, सागर पावशे, विकास पावशे, गणेश पावशे, गिरीश पावशे, गणेश बबन पावशे, ओमकार पावशे, पंकज पावशे असतील, विजय पावशे, देवकुमार पावशे, मच्छिंद्र वायले, भाऊ भोईर, अनिकेत पावशे, किशोर पावशे, भूषण पावशे, राकेश ठाकूर, सुमित राणे, मुकेश पावशे आणि जितेश पावशे या सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. त्यानंतर आमचे काही मान्यवर यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. 3रा क्रमांकासाठी जगदीश म्हात्रे साहेब, 4थ्या क्रमांकासाठी सुदाम पावशे साहेब, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक राज शेठ, रमेशचंद्र द्विवेदी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला बाईक लाभले. त्यानंतर या स्पर्धेत आम्हाला टी शर्ट लाभले ते म्हणजे शरद एकनाथ पावशे यांच्याकडून टी शर्ट, त्यानंतर संजय दशरथ पावशे या मान्यवरांकडून आम्हाला टी शर्ट लाभले. त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विकी म्हात्रे येतात मैदानामध्ये. धावफलकात धावा 20. 14 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 14 चेंडू 14 धावांची गरज. आता क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. नवीन फलंदाज विकी म्हात्रे आलेत 9 सेकंडला. यावेळेस मात्र हलक्या दर खेळून काढते. खराब क्षेत्ररक्षक बघा मिळते. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातात. धावसंख्या धावफलकात लागतात 22. चेंडू शिल्लक 13 आणि धावांची गरज आहे 12. असा सामना आम्ही बघितला. नाईट स्पर्धेमध्ये 12 चेंडू 12 धावांची गरज होती वाशीगाव संघाला. पण एका धावेने सामना गमावला. पंच लेग बाय चिकून करतायत. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 षटकाचा खेळ संपला. धावा धावा लागल्यात त्या 24. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे 10. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. 12 चेंडू 10 धावांची अजूनही गरज आहे. नाईट स्पर्धेमध्ये काल रात्री आम्ही युट्यूबवर एक सामना बघितला. प्रेमनाथ मोरबी वर्सेस वाशीगाव. वाशीगाव संघाला 12 चेंडू 12 धावांची गरज होती. त्यानंतर सामना आला 6 चेंडू 6 धावांची गरज. त्यानंतर सामना आला 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आणि फलंदाज त्रिफळाचीत झाला आणि मोरबी संघाने सामना जिंकला. हे क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही कोणताही संघ कमबॅक करू शकतो. सामना कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकतो. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. गोलंदाज दीपक येतात गोलंदाजीसाठी.
सपाटे संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. वसार संघ आपण बघतो 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग लेग रिजन मधनं. चेंडू वन बाउन्स सीमा बार चौकार. तर विकीच्या बॅट मधनं चौकार येते. धाबळका धावा लागतात त्या 28. 6 धावांची अजून गरज आहे. 11 चेंडू. तर चला वडोली संघ आपण सज्ज राहायचे. वडोली ब यावेळेस मात्र दीपकचा प्रतिम चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येते. 10 चेंडू 6 धावांची गरज आहे. बरेचसे सामने बघ आपण बघितले मात्र शेवटचा चेंडू पर्यंत जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकतो. यावेळेस मात्र बॅटकडे 1 धाव मिळेल. धावसंख्या 29. 5 धावांची अजून गरज आहे. पाच धावांची बाहुबली अजूनही गरज आहे. 30 षटक मार्ग असते. वसार संघाने आपण खाडी चषक मध्ये आगासन संघाला 3 चेंडू 3 धावांची गरज होती. सामना वसार संघाने जिंकला. असे 2 सामने वसार संघाने जिंकले यावर्षी. आणि रवी वायलेच्या बॅट मधनं महेंद्र सिंग धोनी स्टाईल सामना फिनिश. सामना जिंकला मैदानामध्ये गावदेवी वसार संघ 3ऱ्या फेरीत.